आज कोल्हापुरात देहत्याग केलाय. कसं जगतोय माहीत नाही. जगामध्ये काही लोक असे असतात ज्यांच्याशिवाय जगणं कठीण असतं. असं वाटतं की ते लोक जगातून निघून गेल्यानंतर आम्ही कसं जगणार. माझं जग तेव्हाच संपलं होतं. गेल्या 2.5 वर्षांपासून नीलू, रसिका आणि शर्विल शिवाय कसं जगलो हेच मला माहीत नाही. अशी फेसबुक पोस्ट करून एका व्यक्तीनं विष प्राशन करून स्वतःला संपवलं. ही व्यक्ती तर पुण्याची रहिवासी. मग कोल्हापुरातील एका घाटात जाऊन त्यानं मृत्यूला का कवटाळलं? काय आहे यामागचं रहस्य आणि काय आहे या व्यक्तीची दुर्दैवी कहाणी? पाहुयात यावरचाच हा रिपोर्ट. जिथं कुटुंबाचा मृत्यू झाला तिथंच जाऊन संपवलं स्वतःला. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. पुण्यातील मांजरी बुद्रुकमध्ये राहणारं विराट विठ्ठलराव गौतम यांचं हसतं खेळतं सुखी कुटुंब. पती पत्नी आणि 2 मुलं असा हा आनंदी परिवार. सर्व काही छान चाललं होतं. पण बघता बघता त्यांच्या आयुष्यात 23 नोव्हेंबर 2023 हा काळा दिवस उजाडला. कुणाला माहीत होतं की याच दिवशी मध्यरात्री या कुटुंबावर काळ झडप घालणार होता. त्या दिवशी गोव्याहून मुंबईला निघालेल्या एका खासगी बसनं हे कुटुंब प्रवास करत असताना कोल्हापूर राधानगरी रोडवरील पिरवाडी पुईखडी घाटात ही बस उलटली आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या अपघातात विराट यांची पत्नी नीलू वय 43, मुलगी रसिका वय 17 आणि मुलगा शर्विल वय 13 यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात विराट गौतम जखमी झाले पण बचावले. गंभीर जखमी झालेल्या आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले पण निष्फळ ठरले. आपण आपल्या कुटुंबाला वाचवू शकलो नाही याची खंत त्यांच्या काळजात खोलवर रुतली ती कायमचीच. पत्नी आणि मुलांनी हे असं स्वतःच्या डोळ्यांदेखत सोडून जाणं, कायमचं दूर जाणं विराट यांना सहन झालं नाही आणि ते नैराश्यात गेले. 2024चा 23 नोव्हेंबर असो की 2025चा, या दोन्ही दिवशी ते अपघातस्थळी गेले आणि पुष्पहार अर्पण करून कुटुंबास श्रद्धांजली वाहिली. दुःखी विराट गौतम यांनी आपल्या कुटुंब वाचून रडत खडत कशीबशी 2-2.5 वर्षे काढली. पण यावर्षी त्यांना हे दुःख इतकं अनावर झालं की त्यांनी पुन्हा एकदा कोल्हापुरातलं ते अपघात स्थळ गाठलं आणि मृत्यूला कवटाळण्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केली. आज कोल्हापूरमध्ये देहत्याग केला आहे. कसं जगतोय माहीत नाही. जगामध्ये काही लोक असे असतात ज्यांच्याशिवाय जगणं कठीण असतं. असं वाटतं की ते लोक जगातून निघून गेल्यानंतर आम्ही कसे जगणार. माझं जग तेव्हाच संपलं होतं. गेल्या 2.5 वर्षांपासून नीलू, रसिका आणि शर्विल शिवाय कसं जगलो हेच मला माहीत नाही. अपघातस्थळी गेल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला आणि 2 मुलांना शेवटचा पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आणि या 58 वर्षीय विराट गौतम यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी सकाळी काही वाहनधारकांना पिरवाडी पुईखडी घाटात त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. अखेर खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. पुढे अधिक तपासासाठी करवीर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. अशा रीतीनं पुण्यातील एका हसऱ्या खेळत्या कुटुंबाचा कोल्हापुरात हा असा दुर्दैवी शेवट झाला. आता मागं उरल्या त्या फक्त या कुटुंबाविषयीच्या आठवणी आणि त्या अपघात स्थळावर विराट गौतम यांनी आपली पत्नी आणि मुलांना श्रद्धांजली वाहताना अर्पण केलेले ते सुकलेले पुष्पहार.